नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आज एकदम महाथरारक भाग दाखवला आहे. त्यामुळे एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तर प्रतिमा आता महिपतपासून तिचा बचाव करत करत एका ठिकाणी शेकोटी पेटवलेली असते तिथपर्यंत पोहोचते आणि तिथेच कॅमेरेसुद्धा लावलेले असतात. ती एकदा कॅमेऱ्याकडे पाहते आणि त्या शेकोटीतलं एक जळतं लाकूड पकडते आणि परत पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. पण तेवढ्यातच महिपत देखील तिचा पाठलाग करत करत तिथपर्यंत पोहोचलेला असतो. कदाचित ही गोष्ट आता प्रतिमाच्या लक्षात आलेली असावी आणि तिथे कॅमेरे आहेत म्हणूनच ती पुढे न जाता आता तिथेच महिपतचा सामना करण्यासाठी थांबलेली असावी. महिपत आता तिच्या जवळ येतो तशी लगेचच प्रतिमा ते जळकं लाकूड घेऊन मागे पलटून पाहते तर महिपत तिच्या समोर उभा असतो. त्यावर आता महिपत प्रतिमाला चिडवायचा प्रयत्न करत असतो व बोलतो की किती ती धडपड जगण्यासाठी, पण काही नाही. इतका मोठा 22 वर्षांपूर्वी तुझा अपघात घडवून आणला मी, पण तरीसुद्धा त्याच्यातून सुद्धा वाचलीस तू. पण आता मात्र काही तू वाचत नसील. आता 22 वर्षांनंतर तू इथेच मरणार आहेस, माझ्याच हातून मरणार आहेस. इतका मोठा अपघात घडवला तरी त्याच्यातून वाचली आणि 20 वर्षांनी परत आली तू. मला तर माहीत सुद्धा नव्हतं इतकी वर्ष का तू जिवंत आहेस म्हणून. तू 20 वर्षांनी परत आली ना, तेव्हा मला समजलं का तू जिवंत आहेस. आता हे सगळं ऐकल्यानंतर प्रतिमा सुद्धा गोंधळून जाते आणि हे सगळं महिपतनेच केलंय हे सुद्धा तिच्या लक्षात येऊन जातं. त्यावर सायली सुद्धा तेवढ्यात तिथे पोहोचलेली असते आणि दुरून हे सगळं काही पाहत असते. आता सायलीला आणि प्रतिमाला दोघींनाही तो अपघाताचा प्रसंग आठवत असतो. त्यावर प्रतिमा बोलते की म्हणजे तू घडवून आणला होतास तो अपघात? त्यावर महिपत बोलतो, हो मग अजून कोणी घडवून आणला होता तो अपघात? मीच घडवून आणला होता तो अपघात. मीच त्या बाबूला, त्या ट्रकच्या ड्रायव्हरला पैसे दिले होते, त्याचे खिसे भरले होते मी तुम्हाला तिघांना मारण्यासाठी. पण त्याने मात्र काही त्याचं काम नीट केलंच नाही. तुला, तुझ्या नवऱ्याला आणि तुझ्या पोरीला तिघांना सुद्धा मारून टाकायचं होतं मला त्याच रात्री. पण त्या ड्रायव्हरनी मात्र त्याचं काम काही नीट केलं नाही आणि तुम्ही तिघं देखील वाचलात. नाही, तुझी पोरगी काय मला त्या जंगलामध्ये नंतर सापडली नाही. मी दुरून सगळं काही पाहत होतो. त्या ट्रकनी तुम्हाला धडक दिली, तुमची गाडी मग त्या जंगलामध्ये आली, हे सगळं काही मी लांबून पाहत होतो. आणि त्यानंतर मी आलो होतो परत जंगलामध्ये, पण तुझी पोरगी काही मला कुठेच सापडली नाही. त्या आधीच पळून गेली ती. आणि हा तुझा नवरा कुठे पडलाय तिकडे पण गेलो होतो मी, पण तो पण मला काही सापडला नाही. त्याच्या आधीच तो तिथून निघून गेला होता. पण तू सापडलीस मला, तू भेटलीस आणि मग तेव्हा मी तुला जाळायचा प्रयत्न केला, जाळून मारायचा प्रयत्न केला, पण त्याच्यातून सुद्धा तू वाचलीस आणि आता 20 वर्षांनी परत आलीस. काय नशीब आहे ना तुझं. म्हणजे जगण्याच्या बाबतीत तुझं जे काही नशीब आहे ना, ते अगदी जोरावर आहे. आता हे सगळं काही ऐकून प्रतिमा देखील खूप चिडून जाते महिपतवर आणि त्याला विचारते, सैताना, आम्ही तर तुला ओळखत देखील नव्हतो, मग का मारणार होतास तू आम्हाला? अरे, तो ॲक्सिडेंट झाल्यानंतर मी माझ्या तन्वीला इकडे तिकडे शोधत होते. मी तिचा शोध घेत होते, पण ती मात्र मला कुठेच सापडली नाही. मी तिला आवाज देत होते, मी चालले, अडखळले, ठेचाळले, पण तरी देखील मी माझ्या मुलीचा शोध थांबवला नाही. आणि असंच तिचा शोध घेत असताना मी जंगलामध्ये तिथे पडले आणि तेव्हा मला समोर तू दिसलास. मी खरं तर तुझ्याकडे मदतीसाठी आवाज देत होते, मी तुझ्याकडे मदत मागत होते, पण तू काय केलंस? तू मात्र माझा चेहरा जाळलास, मला जाळून मारायचा प्रयत्न केलास. का केलंस तू हे सगळं? काय मिळणार होतं तुला हे सगळं काही करून? आमची काय दुश्मनी होती तुझ्यासोबत जे तू आमच्यासोबत इतका वाईट वागलास? तर महिपत आता तिला सांगत असतो की हो, तो ॲक्सिडेंट मीच घडवून आणला होता आणि काय करणार ना, त्यावेळेस माझ्याकडे अशी बंदूक नव्हती ना, नाहीतर तुला तेव्हाच गोळी मारून ठार मारून टाकली असती. मग मला जे मिळालं त्याने मी तुला मारलं. मला तिथे तर फक्त
जळकं लाकूडच मिळालं आणि त्यानेच मग मी तुझा चेहरा जाळला, पण तरीसुद्धा तू आलीच परत जिवंत होऊन. तर इकडे रविराज पोलीस स्टेशनला बसल्या बसल्या आता ते ॲक्सिडेंटच्या फाईल्स पाहत असतो आणि त्याच्या लक्षात येतं की त्याने बाबूची सगळी काही माहिती, त्याचं डेथ सर्टिफिकेट वगैरे या फाईलला लावून ठेवलेलं असतं, पण ते काही रेकॉर्ड आता या फाईलमध्ये मात्र बाबूबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे तो देखील थोडासा आश्चर्यचकितच झालेला असतो. तर प्रतिमा इकडे आता महिपतला विचारत असते की आमची नक्की तुझ्याशी काय दुश्मनी होती, तू हे सगळं का केलंस, काय मिळणार होतं तुला हे सगळं काही करून. त्यावर महिपत बोलतो की ए बाई, आता काय तुला आमचे सगळे सिक्रेट सांगत बसायचे का, मी का केलं कशासाठी केलं वगैरे, पण हे सगळा अपघात मीच घडवून आणला होता हे मात्र खरं आहे. आणि आत्तासुद्धा 22 वर्षांनंतर मीच मारणार आहे तुला. 22 वर्षांपूर्वी जे काम अपूर्ण राहिलं होतं ना, ते मी आज करणार आहे. 22 वर्षांनंतर का होईना तू माझ्याच हातून मरणार आहे आणि याच ठिकाणावर मरणार आहेस. त्यावर प्रतिमा बोलते की हे असं काहीही होणार नाही आहे. तू हे सगळं का केलंस हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यावर आता महिपत तिला सांगायचा प्रयत्न करत असतो व बोलतो की ठीक आहे, सांगून टाकतो. तसंही पुढच्या 2 मिनिटामध्ये तर तू ढगातच जाणार आहेस ना, मग काय तुझ्यासोबत ते सिक्रेटसुद्धा ढगातच जाईन. मग तुला सांगून टाकलं तर काय फरक पडणार आहे. दुरून हे सगळं काही सायली पाहत असते. आता महिपत आता हे नक्की काय सिक्रेट आहे हे सांगणार, तेवढ्यातच महिपतचा एक गुंड लगेचच धावत पळत तिथे येतो आणि तो आता मागील बाजूने प्रतिमावर हल्ला करणार असतो. पण तेवढ्यातच सायलीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि सायली लगेचच धावत पळत तिथे येते आणि लगेचच त्या शेकोटीचं एक पेटतं लाकूड उचलते आणि त्या गुंडासमोर प्रतिमाच्या दुसऱ्या बाजूने उभी राहते. तर आता इकडे महिपतने देखील प्रतिमाला मारण्यासाठी तिच्यावर बंदूक रोखलेली असते आणि या गुंडाने देखील सायलीने हातामध्ये ते जळतं लाकूड घेतल्यानंतर लगेचच प्रतिकारासाठी तोही सायलीवर बंदूक रोखतो. आणि तेवढ्यातच अर्जुन देखील या दोघींचाही शोध घेत घेत तिथे पोहोचतो आणि समोरील इतकं भयानक दृश्य पाहून त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तोही खूप हादरून गेलेला असतो. तर महिपत आता ती बंदूक चालू करतो आणि तो प्रतिभावर गोळी झाडणारच. तेवढ्यातच तिथे पोलीस येतात. तर इकडे चैतन्य एकटाच या गुंडांशी लढत असतो. आता बऱ्यापैकी गुंडांना त्याने लोळवलेलं असतं, पण त्यातील एक गुंड उठतो आणि एक लाकूड घेऊन जोरात मागून चैतन्याच्या डोक्यावर वार करतो. त्यामुळे आता चैतन्य काही कळायच्या आतच कोसळतो. तर इकडे सायली आणि प्रतिमा दोघीही अगदी बिनधास्तपणे न घाबरता, कुठलीही तमा न बाळगता या दोन्ही गुंडांचा सामना करत असतात. आता महिपतने तर प्रतिमाला मारायचा निश्चयच केलेला असतो. तर प्रतिमा देखील अगदी न घाबरता त्याच्यासमोर उभी असते त्याचा प्रतिकार करण्यासाठी. इथे मात्र सायली आणि प्रतिमा दोघींच्याही हिमतीची दाद द्यायला हवी आहे. तर हे सगळं काही पाहून अर्जुन देखील खूप हादरवून गेलेला असतो आणि तेवढ्यातच गोळी सुटल्याचा आवाज येतो. आता पहिल्यांदा तर सायलीला आणि अर्जुनला असंच वाटतं की ही गोळी महिपतच्या बंदुकीतून सुटली आहे आणि त्याने प्रतिमाला गोळी मारली की काय. त्यामुळे ते दोघेही इतके घाबरलेले असतात. पण तेवढ्यातच पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो आणि इन्स्पेक्टर सावंत त्यांची सगळी फौज घेऊन तिथे येतात आणि महिपतला बोलतात की महिपत, तू पकडला गेला आहेस, आता अजिबातही हलू नको जागेवरून. आणि लगेच महिपतला आणि त्याच्या गुंडाला ते पकडतात आणि सायली आता प्रतिमाला घेऊन थोडं बाजूला जाते. अर्जुनही तोपर्यंत तिथे पोहोचलेला असतो. पण तेवढ्यातच चैतन्याला मारलेला जो गुंड आहे तोही आता या सगळ्यांचा माग काढत इथपर्यंत पोहोचतो आणि गोळीबार सुरू करतो. आणि याचाच फायदा घेत महिपत आणि त्याच्यासोबत असलेला तो दुसरा गुंड असतो तोही झाडांच्या आड जाऊन लपतो. तर सायली देखील प्रतिमाला घेऊन झाडाच्या आडोशाला जाते आणि अर्जुन देखील झाडाचा आसरा घेतो. त्यानंतर इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम देखील
देखील झाडाच्या आड लपून आता महिपत आणि त्याच्या गुंडांवर गोळीबार करत असतात. पण याचाच फायदा घेत महिपत मात्र तिथून फरार होतो. आता अर्जुनचं मात्र महिपतकडे लक्ष असतं आणि अर्जुन जोरात ओरडतो की महिपत कुठं चाललायस तू, थांब थांब तिथे. पण महिपत मात्र काही थांबत नाही. तर त्याचे गुंड जे असतात ते त्याला कव्हर करतात आणि गोळीबार करत करतच ते महिपतला तिथून बाहेर काढतात. आता महिपत तिथून पळून गेल्यानंतर सगळी पोलीस टीम, अर्जुन, सायली आणि प्रतिमा देखील आता झाडांच्या आडोशातून बाहेर येतात. त्यावर इन्स्पेक्टर सावंत सांगतात की तो पळून गेलाय, तो जास्त दूर गेला नसेल, पोलीस टीम गेली आहे त्याच्या मागे त्याचा माग घ्यायला. त्यावर अर्जुन सायलीला सांगतो की सायली, तू आत्याला घेऊन आपल्या घरी जा. मी रविराज काकांनाही फोन करून सांगतो, तेही आपल्याच घरी येतील म्हणून. तुम्ही दोघी कसलीही काळजी करू नका. त्यावर प्रतिमा सांगते की अर्जुन, त्या महिपतला पकडण्याच्या नादामध्ये तू स्वतः अजून काही धोका पत्करू नकोस. त्यावर अर्जुन सांगतो की नाही, मी ठीक आहे. आणि सावंत देखील त्यांच्या एका हवालदाराला सांगतात की या दोघींना त्यांच्या घरी पोहोचवा. तर इकडे रविराज विचार करत असतो की बाबूचं रेकॉर्ड गेलं तरी कुठे. आणि मग तो हवालदार कदमला बोलावतो आणि विचारतो की या ॲक्सिडेंटची अजून एखादी फाईल आहे का. त्यावर तो कदम सांगतो की नाही, फाईल तर एवढ्याच आहेत. आणि तेवढ्यातच रविराजला अर्जुनचा फोन येतो. आता रविराज खूप जास्त अस्वस्थ झालेला असतो आणि अर्जुनला विचारतो की अर्जुन, अरे काय झालं, काय झालंय तिकडे, मला काही सांगशील का, प्रतिमा ठीक आहे ना. त्यावर अर्जुन सांगतो की हो प्रतिमा आत्या एकदम ठीक आहे, आम्ही सर्वजण देखील ठीक आहोत. मी आत्ताच त्यांना घरी जायला सांगितलं, पण ना एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. आता मात्र प्रॉब्लेम झालाय म्हटल्यानंतर रविराज खूप जास्त घाबरवून जातो. तेव्हा परत अर्जुन त्याला विचारतो की नक्की काय झालंय ते सांगशील का. तेव्हा अर्जुन सांगतो की या सगळ्या चकमकीमध्ये महिपत मात्र आमच्या हातून निसटून गेला. त्याने गोळीबार करायला सुरुवात केली आणि अंधाराचा फायदा घेत तो इथून निसटून गेलाय. पण काळजी करू नकोस, मी आणि इन्स्पेक्टर सावंत मात्र त्याच्या मागावर जातोय, त्याला पकडतोय. आता सर्व काही ठीक आहे म्हटल्यानंतर रविराजच्याही जीवात जीव आलेला असतो. आता त्यानंतर अर्जुन आणि सावंत त्यांच्या टीमला घेऊन चैतन्याचा शोध घेतात. तर चैतन्य इकडे त्या गुंडाने मारल्यामुळे बेशुद्ध पडलेला असतो. तर त्याने लोळवलेले ते 2-3 गुंडही तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात. आता चैतन्याला अशा अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर अर्जुन तर खूप जास्त घाबरवून जातो आणि तो आता चैतन्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी त्याच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडतो. त्यानंतर चैतन्य शुद्धीवर येतो. तेव्हा कुठे अर्जुनला थोडंसं हायसं वाटतं. तर इन्स्पेक्टर सावंत सांगतात की या गुंडांच्या मारामारीमध्ये कदाचित त्यांना मार लागला असेल आणि ते ॲम्ब्युलन्स बोलवायलाही सांगतात. त्यावर चैतन्य सांगतो की नाही नाही, मी अगदी ठीक आहे, ॲम्ब्युलन्स वगैरे नको आहे. आणि त्यानंतर अर्जुन सांगतो की आम्ही टोटल 5 कॅमेरे लपवले होते, एक इथे आहे आणि 4 कॅमेरे तिकडे आहेत. आणि ते हवालदारही लगेच ते कॅमेरे शोधायच्या कामाला लागतात. ते कॅमेरे घेऊन येतात आणि पाहतात तर काय, फक्त एकच कॅमेरा चालू असतो जो की रेकॉर्डिंग करत असतो. बाकी कॅमेरे तर डॅमेज झालेले असतात आणि एक कॅमेरा तर चक्क बंद पडलेला असतो. त्यामुळे त्यांची थोडीशी निराशा होते. त्यानंतर हवालदार त्या गुंडांनाही उठवतात, शुद्धीवर आणतात आणि त्यांनाही पोलीस स्टेशनकडे घेऊन जातात. त्यानंतर सावंत सांगतो की तुम्ही आता घरी जा, महिपत या जंगलात नाही आहेत, आम्ही त्याचा माग काढतो. त्यानंतर अर्जुनही चैतन्याला घेऊन घरी जातो. तर इकडे महिपतचे गुंड त्याला घेऊन आता रस्त्यापर्यंत पोहोचलेले असतात आणि तिथे आल्यानंतर ते गाडीला हात करतात आणि एका ट्रकमध्ये महिपतला बसवून देतात. त्यावर महिपतही सांगतो की तुम्हीही लवकर या आणि ते गुंडही सांगतात की साहेब तुम्ही निघा आता पटकन इथून. तर इकडे अजूनही सायली आणि अर्जुन घरी आले नाही आहेत म्हटल्यानंतर कल्पना खूप जास्त काळजीत पडलेली असते आणि ती देवी आईला प्रार्थना करते, अर्जुन आणि सायली जिथे कुठे असतील त्यांना सुखरूप ठेव. आणि तेवढ्यातच अस्मिता बोलते की मम्मा, सायली आणि अर्जुन आलेत. पण ते सर्वच जण आता दरवाजाकडे जातात आणि पाहतात तर काय, दारामध्ये सायली, त्याच्यासोबत रविराज आणि प्रतिमा देखील असते. आता खरं तर या सगळ्यांना पाहून सगळेच जण घरातले खूप चकित झालेले असतात. त्यावर प्रताप विचारतो की रविराज, प्रतिमा, तुम्ही दोघं इतक्या सकाळी सकाळी इकडे कसे काय.
त्यावर रविराज सांगतो की सांगतो, सगळं काही सांगतो, आधी आम्हाला घरात येऊ देत, प्रतिमाला थोडीशी विश्रांती घेऊ देत, तिला बसू देत, मग सगळं काही सांगतो मी. त्यावर आता काहीतरी भयानक घडलंय याची मात्र सर्वांनाच कल्पना आलेली असते. तेवढ्यातच कल्पना बोलते की थांबा, लगेच घरामध्ये येऊ नका. आणि ती सांगते की तुम्ही काहीतरी भयानक संकटाला तोंड देऊन आलायत हे समजतंय तुमच्याकडे पाहून, तुमची दृष्ट काढायला हवी आहे. आणि ती लगेचच घरामध्ये जाऊन आता भाकरीचा तुकडा घेऊन येते यांची दृष्ट काढण्यासाठी. आणि ती आल्यावर अर्जुनबद्दल विचारते, पण अर्जुन कुठं आहे? त्यावर सायली सांगते की काळजी करण्यासारखं काही नाही, तेही येतातच आहे आमच्या मागून, पोहोचतीलच इतक्यात ते. आणि तेवढ्यातच अर्जुन देखील चैतन्याला जखमी अवस्थेमध्ये घेऊन घराकडे येतो. तेवढ्याच प्रतापचं लक्ष त्यांच्याकडे जातं व प्रताप बोलतो, हे काय, आला अर्जुन देखील. पण अर्जुनसोबत चैतन्य देखील आहे आणि तो जखमी अवस्थेमध्ये आहे हे पाहून मात्र सर्वच जण आता खूप जास्त काळजीत पडलेले असतात. त्यावर ते आल्यानंतर प्रताप विचारतो आणि अश्विनसुद्धा विचारतो की अरे चैतन्य, तुला काय झालंय, तू इतका जखमी कसा झालायस? त्यावर चैतन्य सांगतो की काही नाही, थोडासा मार लागलाय मला, पण मी व्यवस्थित आहे, सगळं काही व्यवस्थित आहे. त्यावर प्रताप बोलतो की इतकी सगळे जखमी अवस्था पाहून, तुमची हालत पाहून खूप काही भयानक घडलंय असंच वाटतंय. नक्की काय घडलंय रविराज, नीट तरी सांग आम्हाला. त्यावर रविराजही सांगतो की हो, तुझं म्हणणं बरोबर आहे, जे काही घडलं ना ते खरंच भयानकच होतं, पण आता मात्र काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आहे, आता मात्र सर्व काही व्यवस्थित आहे. त्यावर सायली देखील सांगते की हो, आता सर्व काही व्यवस्थित आहे, तुम्ही अजिबातही काळजी करू नका. आणि त्यानंतर कल्पना आता सर्वांची दृष्ट काढते आणि दृष्ट काढताना बोलते की इडापिडा टळो आणि माझ्या घरावर आलेलं संकट लवकर दूर जावो. आणि दृष्ट काढून झाल्यानंतर सर्वजण घरात येतात. तर चैतन्य जखमी अवस्थेत असल्यामुळे अश्विन आता त्याला गेस्ट रूममध्ये झोपवतो आणि त्याची काळजी घेत असतो. तर इकडे सकाळ झाल्यावर नागराजला देखील जाग येते आणि त्याचाही पाय मुरगळलेला असतो आणि तोही आता त्या जखमी अवस्थेमध्ये लंगडतच रोडपर्यंत येतो आणि पाहतो तर काय, तिथे महिपतही नाही आणि महिपतची गाडी देखील नाही. त्यामुळे तो रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात करून आता घरी जायचा प्रयत्न करत असतो. आणि तेवढ्यातच एक गाडी त्याच्यासाठी थांबते आणि ती गाडी असते तन्वीची. तर तन्वीने गाडी थांबवल्यानंतर हा नागराज लगेचच गाडीत येऊन बसतो आणि तिच्याकडे पाणी मागतो. तन्वी त्याला पाणी देते आणि विचारते की ही तुमची ही अशी अवस्था कशी काय झाली आणि या जंगलामध्ये काय करत होता तुम्ही रात्रभर? नाही म्हणजे रात्री मी फोन केला तेव्हा तर लईच टेचात बोलत होतात तुम्ही, आणि मग रात्रीतून असं काय झालं की तुमची अशी अवस्था झाली आहे? त्यावर नागराज सांगतो की माझा पाय मुरगळलाय आणि आपल्याला इथे कोणीही पाहता कामा नये, काय झालं मी सांगतो, चल पटकन. आणि तन्वीही तिथून आता निघून जाते. तर प्रताप इकडे सगळ्यांना येऊन सांगतो की अश्विन आहे चैतन्यसोबत, त्याला थोडंसं दुखापत झाली आहे, होईल तो बरा थोड्या वेळात. त्यानंतर अर्जुन बोलतो की कदाचित त्याला गुंडांकडनं मार लागला असेल. आता गुंड शब्द ऐकल्यानंतर अस्मिता लगेच बोलते की गुंडांकडून म्हणजे नक्की काय झालंय सांगतो का? त्यावर रविराज बोलतो की हो, त्या जंगलामध्ये नक्की काय घडलं हे मलाही नीटसं माहीत नाहीये. अर्जुन नक्की काय घडलं तिथे आम्हाला व्यवस्थित सांग. त्यावर आता अर्जुन सांगायला सुरुवात करतो की हे सगळं काही आज सुरू झालेलं नाही आहे, खूप दिवसांपासून आम्ही याची तयारी करत होतो. म्हणजे त्या लोखंडेंना आपण इथून हाकलवून दिल्यानंतर आम्ही परत त्यांना भेटायला गेलो आणि सायलीकडे त्यांचा फोटो कसा आला याचा शोध घेत होतो. आणि तेव्हाच समजलं की त्यांना तो फोटो महिपतने फोटोशॉप करून दिलेला असतो. त्यांना तर 4च मुली आहेत. आणि त्याच्याच नंतर त्यांचा माग काढत काढत आम्ही त्या बाईपर्यंत पोहोचलो ज्यांना लोखंडेंनी त्यांची मुलगी दिली होती. आणि तिथे गेल्यानंतर समजलं की महिपत हा त्या बाईकडे देखील एका मुलीची चौकशी करत करत आलेला होता आणि हा फोटो तर सायलीचा नाहीच आहे. म्हणजे हे सगळं महिपतने मुद्दाम घडवून आणलेलं आहे. तर आणि म्हणूनच एके दिवशी मंदिरामध्ये गेलेलं असताना प्रतिमा देखील महिपतला पाहून चक्कर येऊन पडली आणि महिपतचा फोटो दाखवल्यानंतर मात्र प्रतिमा खूप जास्त घाबरली होती. मग या सगळ्याशी महिपतचा काहीतरी संबंध आहे हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याला पकडायला
करायचं ठरवलं आणि त्यासाठी आधी त्याला 22 वर्षांच्या पूर्वीच्या ॲक्सिडेंटची एक चिठ्ठी देऊन घाबरवलं, त्याला फोन करून देखील घाबरवलं आणि लाच घेण्यासाठी त्याला ॲक्सिडेंट झालेल्या त्या जंगलामध्ये बोलवलं. त्या जंगलामध्ये बोलवल्यानंतर प्रतिमा आत्याला समोर पाहून त्याने त्याच्या सगळ्या गुन्ह्याची कबुली दिली. हा ॲक्सिडेंट त्यानेच घडवून आणला होता हे त्याने कबूल केलं आणि 22 वर्षांपूर्वी देखील त्याला प्रतिमा आत्या, रविराज काका आणि तन्वीला मारायचं होतं, पण त्यावेळेस मात्र सर्वच जण त्याच्या तावडीतून बचावले आणि आज देखील तो प्रतिमा आत्याला मारण्याच्या हेतूनेच तिथे आलेला होता. पण प्रतिमा आत्याने मात्र न घाबरता न डगमगता महिपतचा सामना केला आणि महिपतला धूळ चारली. पण तो पुढे काही सत्य सांगणार आम्हाला. तेवढ्यातच पोलीस तिथे आले आणि मग त्याच्या गुंडांनी गोळीबार वगैरे सुरू केला. त्या गोळीबारातूनही आम्ही कसेबसे बचावलो, पण अंधाराचा आणि या सगळ्याचा फायदा घेत महिपत मात्र तिथून निसटून गेला. त्यामुळे आता पोलीस गेले आहेत त्याच्या मागावर त्याला पकडण्यासाठी आणि लवकरच तो हाताला देखील लागेल. आता एवढा सगळा महाथरार ऐकल्यानंतर घरातील सर्वच जण खूप जास्त आश्चर्यचकित झालेले असतात आणि खरं तर थोडेसे घाबरलेले देखील असतात. त्यानंतर अर्जुन सांगतो की आता काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली अर्जुनला सांगत असते की प्रतिमा आत्या एरवी आगीला खूप घाबरतात, पण त्या दिवशी त्यांनी शेकोटीतलं जळतं लाकूड पकडलं आणि महिपतचा सामना केला. खरंच त्यांच्या हिमतीची तर दादच द्यावी लागेल. त्या अजिबातही घाबरल्या नाहीत आणि सायलीला आता परत एकदा तो ॲक्सिडेंटचा प्रसंग आठवायला लागतो आणि तिचं डोकं गरगरायला लागतं. त्यानंतर अर्जुन तिला खाली बसवतो. तेव्हा सायली विचार करत असते की मला का गरगरतंय. त्यावर सायली अर्जुनला बोलते की आपण हे जे सर्व काही केलं ते सर्व प्रतिमा आत्यांसाठी केलं. त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता त्याचं सत्य जाणून घेण्यासाठी गेलं. मग माझा या सगळ्याशी काय संबंध आहे. मला का गरगरत असेल या सगळ्यामुळे. आणि अर्जुन देखील आता विचारात पडतो की या सगळ्याचा सायलीला इतका त्रास का होतोय जितका त्रास प्रतिमा आत्याला होतोय. तर पुढचा एपिसोड पाहण्यासाठी विसरू नका आणि आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तुमची आवडती ठरलं तर मग मालिकेचे आता 1000 एपिसोड्स पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे तुम्हाला ही मालिका कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला देखील विसरू नका.